तर आरक्षणाशिवाय माघार नाही अशी ठाम भूमिका जरांगेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेली आहे। नेमकं काय घडतंय जाणून घेऊया न्यूज टॉप 9च्या सुरुवातीला। मराठा आरक्षणासाठीच्या मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस। ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम। मुंबईतील पोलीस आयुक्तालय परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी। आंदोलकांनी रस्ता अडवल्यानं शेकडो गाड्या वाहतूक कोंडीत अडकल्या। सीएसएमटी स्थानक परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी। पोलिसांचाही बंदोबस्त तैनात। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस। आझाद मैदानावर मराठा आंदोलक जमण्यास सुरुवात। सीएसएमटी परिसरात आंदोलकांच्या नाश्त्याची व्यवस्था। नवी मुंबईच्या वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये 30 ते 35 हजार आंदोलक मुक्कामी। सिडको एक्झिबिशन सेंटर बाहेर आंदोलकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था। मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलकांनी काही काळ रास्ता रोको केल्यानं झाली होती वाहतूक कोंडी। धाराशिवच्या कळंबहून मराठा आंदोलकांसाठी 1 क्विंटल चटणी आणि 20,000 भाकरीची शिदोरी रवाना। धाराशिवच्या नागरिकांकडून भरभरून अन्नदान। पुण्याच्या जुन्नर इथल्या सामाजिक संस्थेकडून मराठा बांधवांसाठी मदतीचा हात। जीवनावश्यक वस्तू मुंबईत दाखल। 2 लाख मराठा बांधवांची जेवणाची व्यवस्था। दिवसभरात 15 ते 20 हजारांचं जेवण तयार केलं जाणार। मराठा आरक्षणासाठी मुस्लिम तरुणाचा अजमेर दर्ग्यात नवस। मीरा भाईंदरमधील अझीम तांबोळी यांची अजमेर दर्ग्यात प्रार्थना। मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मुस्लिम तरुणाची भावना।